आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुळेगाव फाटा हैदराबाद रोड संगमनगर येथे भीषण अपघात झाला। या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे। मैताचे नाव दुब्बराजम नरसय्या गोस्की वय 79 राहणार कुमारस्वामीनगर शेळगी सोलापूर असे असून मैताचा नातू दिनेश श्रीनिवास गोस्की वय 15 हा बचावला असून दोघे जण जुना विडी घरकुल वरून शेळगीकडे जाण्यासाठी मुळेगाव क्रॉस रोडवरून आपली MAT MH 13H8221 या टू व्हीलर वरून रस्ता पार करत होते। हैदराबादकडून सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या हटकेश्वर या सिमेंट कंपनीची MH12 MV 1277 या क्रमांकाच्या गाडीने भरधाव वेगाने येत उडवले। घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली। तसेच घटनास्थळी पत्रकार अजमेर शेख यांनी रुग्णसेवक लादेन आणि कंट्रोल 100 या नंबरवर घटनेची माहिती देऊन तात्काळ फोन लावून घेतला। माहिती दिली असता लगेच काही मिनिटातच लादेन यांच्या मुलाने ॲम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळ गाठले। पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। मैताचा पंचनामा करून मयत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेले। घटनास्थळी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। माझं नाव दिनेश गोस्की आहे। मी रस्त्यावरनं जायच्या वेळेस आमच्या आजोबाला तिथे फोनवर बोलत होते। मग आम्ही जायच्या वेळेस मग तिने येऊन धडकले। मी उडी मारून वाचलो होतो। कुठला राहणार कुठलाच मित्रनगर मध्ये कुणीकडून चालला होता? असं जायला म्हणजे तुम्ही रस्ता पार करत होतो का? पार करायला क्रॉसिंग चालू होता। म्हणजे रस्ता पार करत असताना जीवना उडवला त्या गाडीवरती तू पण सोबत होता का? म्हणजे मग तुला कुठं लागलं नाही? गाडी कोण चालवत होता? आमच्या आजोबा आजोबा, तू मागे बसला होता मग तुला काय झालं नाही?